नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रकरण क्रमांक 6 अभ्यासलेला आहे, कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. या प्रकरणामध्ये कंपनीच्या व्यवस्थापनासंदर्भातील जे काही मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी आहेत की ज्यामध्ये आपण यामध्ये व्यवस्थापकीय संचालक, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सोबतच कंपनी चिटणीस या सर्व घटकांचा किंवा पूर्णवेळ संचालक, व्यवस्थापक या सर्वांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. या अनुषंगाने कंपनीची जी व्यवस्थापकीय रचना आहे ही आपण या मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेली आहे. या प्रकरणानंतर आपण पुढील प्रकरण अभ्यासणार आहोत. प्रकरणाचं नाव असणार आहे प्रकरण क्रमांक 7. प्रकरणाचं नाव आहे कंपनीच्या सभा भाग 1. या प्रकरणामध्ये आपल्याला वैध सभेच्या आवश्यक बाबी यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. योग्य रीतीने सभा आयोजित करणं असेल, योग्य अधिकारी व्यक्ती किंवा सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका या संदर्भात आपल्याला या प्रकरणात माहिती अभ्यासायची आहे. सभा योग्य रीतीने चालवणं की ज्यामध्ये घनसंख्येची आवश्यकता, सभेचा अध्यक्ष त्या या सर्व संदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत. सोबतच सभा योग्य प्रकारे संचलित करणं असेल, मग त्यामध्ये सभासदांचे प्रतिनिधी असतील, प्रस्ताव असेल, मतदान असेल, ठराव इतिरिक्त या सर्व विषयांच्या बाबतीत, सर्व घटकांबाबतीत आपण माहिती समजावून घेणार आहोत. चला तर मग आपण या प्रकरणाला सुरुवात करूयात की ज्या माध्यमातून आपल्याला हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल. सर्वात प्रथम प्रस्तावना आपण जर अभ्यासतो आहोत तर संयुक्त भांडवली संस्था ही एक प्रकारची एक अशी संस्था आहे, संघटना आहे, असा एक लोकप्रिय व्यवसाय संस्थेचा संघटनेचा प्रकार आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सभासद संख्या त्या ठिकाणी दिसून येते. मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी देखील त्यामध्ये केली जाते आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त भांडवली संस्था या कार्यरत आहेत हे आपण लक्षात घेऊ शकता. ह्या संयुक्त भांडवली संस्थेचे जे सभासद आहेत हे कंपनीचे जे काय खरे मालक म्हणून ओळखले जातात. सभासदांची संख्या ही असंख्य असते. अनेक ठिकाणी हे सभासद विखुरलेले असतात आणि त्यांना देखील स्वतःचे काही व्यवसाय असतात आणि म्हणून हे सभासद कंपनीचा दैनंदिन कारभार प्रत्यक्षपणे पाहू शकत नाही. त्यासाठी ते आपले प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळाची नियुक्ती करतात आणि म्हणून संयुक्त भांडवली संस्थेमध्ये मालकी व व्यवस्थापन यामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. त्याची आवश्यकता भासते. कंपनीमधील किंवा संयुक्त भांडवली संस्थेतील जी मालकी आणि व्यवस्थापन आहे हे वेगवेगळ्या घटकांकडे आपल्याला असल्याचं दिसून येतं. संयुक्त भांडवली संस्थेची मालकी ही सभासदांकडे असते आणि व्यवस्थापन हे संचालक मंडळाकडे असतं. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. याच घटनेप्रमाणे, याच संकल्पनेप्रमाणे आपण कंपनीमध्ये सभा ज्या आहेत या आयोजित केल्या जातात. सभा आयोजित करण्याचं कारण काय आहे हे आपण यामध्ये लक्षात घेणार आहोत. सभा जर म्हटलं त्याला आपण मीटिंग म्हणतो आणि मीटिंग हा जो शब्द आहे हा एक लॅटिन शब्दापासून, मेटा या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे आणि मेटा म्हणजे काय की समोरासमोर असणं. समोरासमोर असणं या प्रकारे आपण या मीटिंगचा अर्थ लक्षात घेऊ शकता. सभा या कंपनीमध्ये त्या ठिकाणी सभासद व व्यवस्थापन यासाठी समोरासमोर तोंडी संवाद साधण्याचा उत्तम प्रकार आहे. म्हणजे सभेच्या माध्यमातून सभासदांमध्ये त्या ठिकाणी समोरासमोर चर्चा करून आणण्याच्या हेतूने या प्रकारची सभा आयोजित केली जाते हे आपण लक्षात घेऊ शकता. सभासद आणि संचालक हे एकत्र येऊन या प्रकारच्या सभेच्या माध्यमातून व्यवसाय संस्थेसमोरील जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न या सभेच्या माध्यमातून करतात. म्हणजे सभा म्हणजे काय की समोरासमोर चर्चेसाठी, संवाद साधण्यासाठी एक प्रकारचं व्यासपीठ तयार करणं, या प्रकारची सभा, या प्रकारची संकल्पना आपण लक्षात घेऊ शकता. कंपनी व्यवसायाच्या संदर्भातील जी काही चर्चा आहे ती करण्यासाठी किंवा कल्पना ज्या असतील मनामध्ये असलेल्या प्रत्येक संचालकाच्या, सभासदाच्या मनातील ज्या काही कल्पना आहेत त्या या सभेमध्ये मांडण्याचं काम यामध्ये केलं जातं. प्रत्येक सभासदाला किंवा संचालकांना आपली जी मतं आहेत ती व्यक्त करण्यासाठी किंवा जी काही ध्येय धोरणं आहेत निश्चित करण्यासाठी या सभेच्या माध्यमातून सामूहिक निर्णय घेण्याचा प्रयत्न या सभेच्या माध्यमातून केला जातो. थोडक्यामध्ये कंपनी संबंधित बाबीसंबंधी चर्चा करून निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी या कंपनीच्या सभा त्या ठिकाणी आवश्यक असतात हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कंपनीमध्ये जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयांच्या अंती पोहोचण्यासाठी किंवा निर्णयांच्या माध्यमातून वाटचाल करण्याच्या हेतूने जे निर्णय घ्यायचे आहेत त्यासाठी कंपनीच्या सभा या आवश्यक असतात हे आपण लक्षात घ्यायचे. आपण यापूर्वीच अभ्यासलं आहे की मेटा या लॅटिन शब्दापासून मीटिंग या शब्दाची उत्पत्ती झाली आहे आणि मेटा या शब्दाचा अर्थ काय की समोरासमोर असणं. साधारणतः 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन किंवा 2 किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणं म्हणजे सभा होय. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणं म्हणजे त्याला आपण सभा म्हणतो. त्यानंतर शॉ व स्मिथ
या तज्ज्ञांच्या नुसार शॉ आणि स्मिथ हे दोन तज्ज्ञ आहेत. यांच्या मतानुसार संयुक्त भांडवली संस्था संबंधित किंवा संयुक्त भांडवली संस्थेशी संबंधित असणाऱ्या दोन किंवा अधिक व्यक्तींनी सभेशी संबंधित असणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणं म्हणजे सभा होय, असा देखील तुम्ही या ठिकाणी व्याख्या लक्षात घेऊ शकता. थोडक्यामध्ये कंपनीच्या संबंधित प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी भागधारक, संचालक, मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा धनकोनी एकत्रित येणं म्हणजे कंपनीची सभा होय, असं देखील तुम्ही याचं लक्षात घेऊ शकता. या कंपनीच्या सभांचं जे महत्त्व आहे हे देखील अनन्यसाधारण असं आहे. सभा घेण्याचं कारण काय आहे की सभासदांना एकत्र येण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होते. सभेच्या माध्यमातून कंपनीच्या कामकाजाविषयीची चर्चा करण्यासाठी सर्व सभासद हे त्या ठिकाणी एकत्र येऊन या कंपनीच्या हितावह निर्णय घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतात. यासाठी या सभा आयोजित केल्या जातात आणि म्हणूनसाठी कंपनीच्या दैनंदिन कारभारामध्ये सभेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यानंतर मागील सभेचं जे इतिवृत्त आहे, मागील सभेमध्ये जे विषय हाताळले गेलेले आहेत, जे चर्चेले गेले आहेत, अशा विषयांना देखील या सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उजाळा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. चिटणीसाकडून मागील संचालक मंडळाच्या आणि समितीच्या सभेचं जे काही इतिवृत्त आहे त्याचं वाचन त्यामध्ये केलं जातं की ज्यामुळे सभासदांना मागील सभेमध्ये जी काही चर्चा झालेली होती या चर्चेला गेलेल्या विषयांची स्पष्ट कल्पना ही सभासदांना यावी या हेतूने मागील सभेचं इतिवृत्त या सभेमध्ये वाचून दाखवलं जातं. हा देखील याही कारणास्तव या सभेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. साधारणतः धोरणं असतील, योजना असतील, कार्यक्रमांची निश्चिती आणि अंमलबजावणी असेल, साधारणतः व्यवस्थापनाविषयी धोरणं असतील, योजना असतील, कार्यक्रम असतील, या प्रकारच्या सर्व ज्या काय घडामोडी आहेत या सभेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीचे जे काय मार्ग आहेत, की जी दिशा आहे ते ठरवण्याचं काम या सभेदरम्यान त्यामध्ये केलं जातं. म्हणजे थोडक्यात कंपनी व्यवसायाची जी काही ध्येय धोरणं आहेत ती ठरवण्याचं काम आणि तिच्या पूर्णत्वास या ज्या काय गोष्टी असतील योग्य पद्धतीच्या त्या अनुसरण्याचं किंवा त्याचा अवलंब करण्याचं जी काय निर्णय आहेत ते या सभेच्या दरम्यान त्या ठिकाणी घेतले जातात. आणि म्हणूनसाठी सभेच्या माध्यमातून जी प्रलंबित प्रश्न आहेत, काही समस्या आहेत, त्याच्यावरती मार्ग काढण्याचं काम या सभेमध्ये केलं जातं, हे आपण लक्षात घेऊ शकता. साधारणतः ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं विश्लेषण करण्याचं काम देखील यामध्ये केलं जातं. साधारणतः सभेमध्ये समस्यांच्या स्वरूपाची चर्चा किंवा त्याचं विश्लेषण केलं जाऊ शकतं आणि त्यावर अनेक प्रकारचे आवश्यक ते उपाय आहेत ते त्या ठिकाणी सुचवले जाऊ शकतात की ज्यामुळे कंपनीला व्यवसाय करणं हे त्या ठिकाणी सोपं जातं. या हेतूने देखील समस्यांचं विश्लेषण करण्याच्या हेतूने देखील सभा आयोजित केल्या जातात, म्हणून सभा देखील या महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. सोबतच कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून देखील कंपनीमध्ये कायद्यातील तरतुदीनुसार सभा आयोजित त्या ठिकाणी केल्या जातात. कंपनीच्या विविध सभांच्या आयोजनाच्या माध्यमातून चालवण्याच्या संदर्भामध्ये किंवा विविध प्रकारचे जे काय आयोजनं आहेत त्या संदर्भातील ज्या काय कायदेशीर तरतुदींची पूर्तता आहे की जी सभेमुळे त्या ठिकाणी होती आहे. आणि सर्वात शेवटचं जर आपण सभेचं महत्त्व जर अभ्यासलं तर त्यामध्ये इतर घटक जे आहेत की संचालकांची आणि हिशोब तपासणीसाठी नियुक्ती करणं असेल, सभासदांना लाभांश जाहीर करणं असेल, वार्षिक अहवाल तयार करणं असेल किंवा वार्षिक हिशोब तपासणीचा अहवाल यांचा अभ्यास करून त्यास मान्यता देणं इत्यादी प्रकारच्या ज्या काही कामकाजाच्या पद्धती आहेत, इत्यादी प्रकारची जी काही धोरणं आहेत या सर्वांना मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून सभा ही त्या ठिकाणी आवश्यक असते. आणि म्हणूनसाठी या सभेचं महत्त्व या प्रकारे आपण समजावून घेतलेलं आहे. कंपनीमध्ये सभा का घेतल्या जातात हे आपण या माध्यमातून लक्षात घेतलं. यानंतरचा आपण जर मुद्दा अभ्यासला, वैध सभेच्या आवश्यक बाबी. वैध याचा अर्थ कायदेशीर. कायदेशीर सभा होण्याकरिता ज्या आवश्यक बाबी आहेत त्या आपण यामध्ये विचारात घेणार आहोत. संयुक्त भांडवली संस्था व्यवस्थापनामध्ये सभा ही खूप महत्त्वाची असते. सर्वाधिक निर्णय हे कंपनीच्या सभांमध्येच त्या ठिकाणी घेतले जातात. सभेतील कामकाज हे कायदेशीर असलं पाहिजे, वैध असलं पाहिजे. कंपनी कायद्यातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार जेव्हा सभा आयोजित केली जाते, योग्य रीतीने चालवली जाते व योग्य प्रकारे संचलित केली जाते. संचलित केली जाते याचा अर्थ सभा योग्य प्रकारे त्या ठिकाणी घेतली जाते, योग्य पद्धतीने कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेतली जाते, संचलित केली जाते. सभेतील जी नियमावली आहे तिचं पालन त्यामध्ये केलं जातं, तेव्हा ही सभा कायदेशीर ठरते. त्याला म्हणायचं वैध सभेची आवश्यक बाबी. आणि ही सभा कायदेशीर ठरत असताना योग्य प्रकारची जी काय काळजी यामध्ये घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये योग्य रीतीने सभा आयोजित करणं हे देखील पहिली बाब आपण लक्षात घेऊ शकता की वैध सभेच्या आवश्यक बाबींमध्ये योग्य रीतीने सभा आयोजित करणं हा पहिला मुद्दा आपण लक्षात घेऊ शकता. ही बाब महत्त्वाची आहे की ज्यामध्ये योग्य अधिकारी व्यक्ती
साधारणतः सभा ही योग्य अधिकारी व्यक्तीकडूनच त्या ठिकाणी बोलवली गेली पाहिजे. सभासदाची सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे संचालक मंडळ होय. म्हणजे सभा बोलवण्यासाठी सभासदांची सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी कोणाची आवश्यकता असते, तर संचालकांची आवश्यकता असते, संचालक मंडळाची आवश्यकता असते. सभासदांची सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे संचालक मंडळ होय. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये सभा, भागधारक किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मंडळ, की ज्याला आपण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, त्यालाच NCLT किंवा केंद्र सरकारकडून देखील त्या ठिकाणी बोलावली जाऊ शकते. म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं तर सभा ही संचालक मंडळाकडनं त्या ठिकाणी बोलावली जाते. साधारणतः सभासदांची सर्वसाधारण सभा संचालक मंडळाकडून बोलवली जाते. संचालक मंडळ ही एक प्रकारची योग्य अधिकारी व्यक्ती किंवा योग्य प्रकारचं मंडळ की ज्या माध्यमातून सभा बोलावली जाऊ शकते. जर एखादी अपवादात्मक परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये भागधारक किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मंडळ यांच्याकडनं किंवा केंद्र सरकारकडनं देखील या प्रकारच्या सभेचं आयोजन हे त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं. त्यानंतर दुसरी बाब जर आपण लक्षात घेतली तर सभेची सूचना. साधारणतः वैध सभेची दुसरी आवश्यक बाब म्हणजे साधारणतः सभेची सूचना ही योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. योग्य व्यक्तीला सभेची सूचना देणं म्हणजे काय, की कंपनीकडून सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीला लेखी स्वरूपामध्ये सभेचा दिवस, सभेचा दिनांक व वेळ याच्या आगाऊ दिलेली सूचना म्हणजे सभेची सूचना. म्हणजे सभेची सूचना ही योग्य व्यक्तीला दिली जावी. कंपनीकडून सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीला या प्रकारची लेखी स्वरूपामध्ये सूचना त्या ठिकाणी दिली जावी, की ज्या सूचनेमध्ये सभेचा दिवस असेल, सभेचा दिनांक असेल, सभेची वेळ असेल, याची आगाऊ स्वरूपामध्ये दिलेली जी माहिती आहे, सूचना जी आहे, तिला म्हणायचे सभेची सूचना. त्यासोबतच सूचनेचा तपशील जो आहे की ज्यामध्ये कंपनी सभेच्या प्रत्येक सूचनेमध्ये खालील तपशील असावा, की ज्यामध्ये सभेचा प्रकार काय आहे, सभेचा दिवस, दिनांक, वेळ, ठिकाण या सर्व बाबींचा उल्लेख या सभेच्या सूचनेच्या तपशिलामध्ये असलेला पाहिजे. सोबतच सभेची कार्यक्रम पत्रिका आणि सूचनेमध्ये सभासदास प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार असल्याबाबतच्या वाक्यांचाही समावेश त्या ठिकाणी असावा लागतो. जर कोणताही विशेष ठराव संमत करावायचा असेल तर त्याचा उल्लेख सूचनेमध्ये त्या ठिकाणी असावा. सभेमध्ये विशेष कामकाज जर होणार असेल तर सभेच्या सूचनेमध्ये कायदेशीर नोंद व स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. या सर्व ज्या बाबी आहेत या सर्व बाबींचा उल्लेख हा सूचनेच्या तपशिलामध्ये केलेला असावा, या प्रकारची अपेक्षा असते. हे आपण यामध्ये लक्षात घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढची जर बाब लक्षात घेतली की ज्यामध्ये सभेच्या सूचनेसंदर्भातीलच यामध्ये सभेची सूचना देणारी अधिकारी व्यक्ती. सभेची सूचना देण्याचा अधिकार हा संचालक मंडळाला आहे आणि सर्वसाधारणपणे संचालक मंडळ चिटणीसाला सभेची सूचना पाठवण्याचा त्या ठिकाणी अधिकार देते. म्हणजे कंपनीच्या सभेची सूचना पाठवण्याचा अधिकार हा चिटणीसाला दिला जातो आणि संचालक मंडळ या प्रकारची सूचना देण्याचा अधिकार स्वतःकडे त्या ठिकाणी ठेवतो. म्हणजे सभेची सूचना देण्याचा अधिकार संचालक मंडळाचा असतो, मात्र सभेच्या सूचनेचा किंवा सभेची सूचना ही पाठवण्याचा अधिकार मात्र कंपनी चिटणीसाला संचालक मंडळाकडून दिला जातो. ही बाब आपण लक्षात घ्यायची. सोबतच सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत, मग सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार कुणाला आहे, तर भागधारकांच्या सभेसाठी सर्व भागधारकांना सभेची सूचना मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजे सभा जर भागधारकांची असेल तर कंपनीच्या सर्व भागधारकांना सभेची सूचना मिळावी, या प्रकारची माहिती आपण लक्षात घ्यायची. आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीत जर म्हटलं तर कंपनीचा जो हिशोब तपासणीचा आहे त्यांना देखील सभेची सूचना मिळण्याचा अधिकार आहे. कारण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीच्या हिशोबांच्या बाबतीत जर काही कोणाचे प्रश्न असतील तर ते हिशोबांचे प्रश्न या प्रकारचे हिशेब तपासणी साकडनं दिले जाऊ शकतील, त्याची उत्तरं हिशेब तपासणी साकडनं दिले जाऊ शकतील. यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये कंपनीचा जो हिशोब तपासणीचा आहे त्याला देखील सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणारी व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. सोबतच मृत्यू पावलेला किंवा दिवाळखोर झालेल्या सभासदाचा जर कायदेशीर वारस असेल तर त्या कायदेशीर वारसाला देखील सभेला उपस्थित राहण्याचा किंवा सभेची सूचना मिळण्याचा अधिकार आहे. सोबतच संयुक्त भागधारक असल्यास ज्याचं नाव सभासद नोंदवहीमध्ये प्रथम आहे ती व्यक्ती देखील कंपनीच्या सभेची सूचना मिळण्याचा अधिकार प्राप्त करू शकते, की त्या व्यक्तीला देखील अधिकार आहे की जे देखील कंपनीच्या सभेची सूचना मिळण्याचा अधिकार त्या ठिकाणी बाळगते. सोबतच संचालकांच्या किंवा सर्वसाधारण सभेसाठी सर्व संचालकांची जर सभा असेल तर संचालकांच्या सभेसाठी सर्व जे कंपनीचे सर्वसाधारण जे काही संचालक आहेत कंपनीच्या
संचालकांची जर सभा असेल तर सभेसाठी सर्व संचालकांना सभेची सूचना मिळण्याचा अधिकार आहे, हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचे. साधारणतः यानंतरचा मुद्दा आपण जर अभ्यासला तर सूचनेची माहिती किंवा सूचनेची मुदत आपण त्याला म्हणूयात. साधारणतः सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये सभेची सूचना सभेपूर्वी 21 दिवस अगोदर देणं गरजेचं असतं. पूर्ण 21 दिवस म्हणजे सूचना पाठवण्याचा दिवस व सभेचा दिवस सोडून 21 दिवस असा होय. म्हणजे कंपनीच्या सभेची सूचना ही किमान 21 दिवस अगोदर त्या ठिकाणी सभासदांना, संचालकांना किंवा हिशोब तपासनीसांना किंवा मृत्यू पावलेल्या सभासदांच्या कायदेशीर वारसांना किंवा संयुक्त सभासद असतील तर त्यातील सभासद नोंदवहीमध्ये ज्याचं नाव प्रथम आहे अशा प्रकारच्या व्यक्तीला किंवा संचालक मंडळाच्या सभेतील संचालकांना या प्रकारची सूचना मिळण्याचा अधिकार हा किमान 21 दिवस अगोदर आहे. सभेची सूचना ही किमान 21 दिवस अगोदर त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. सोबतच सूचना पाठवण्याचा दिवस आणि सभेचा दिवस जो आहे तो सोडून 21 दिवस या प्रकारची सूचना अगोदर दिली गेली पाहिजे. आणि संचालकाच्या सभेसाठी संचालकांना सभेची सूचना साधारणतः सभेपूर्वी 7 दिवस अगोदर त्या ठिकाणी पाठवली गेली पाहिजे. म्हणजे सभासदांच्या साठी किमान 21 दिवस अगोदर सभेची सूचना त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. आणि संचालकांची जर सभा असेल तर किमान 7 दिवस अगोदर सभेची सूचना ही त्या ठिकाणी दिली जावी, या प्रकारचा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा. म्हणजे 21 दिवस कोणासाठी? सभासदांसाठी. आणि 7 दिवस कोणासाठी सभेची सूचना अगोदर पाठवायची आहे? तर संचालक मंडळासाठी. ही मात्र गोष्ट आपण लक्षात घ्यायची. पुढील जर मुद्दा आपण लक्षात घेतोय, मला असं वाटतं सभेची मुदत जी आहे ही किंवा सभेच्या सूचनेची जी मुदत आहे हा मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला समजला असेल. त्यानंतर सभेची सूचना देण्याचे जे काही मार्ग आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासतोय. सभेची सूचना सभासदाला व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे भारतातील नोंदवलेल्या पत्त्यावर पाठवली जाते. म्हणजे सभेची सूचना देण्याचे जे काही मार्ग आहेत की जे टपालाद्वारे देखील सभेची जी काही सूचना आहे ही त्या ठिकाणी सभासदांना, भागधारकांना त्या ठिकाणी पाठवली जाते. सभेची सूचना सभासदाला व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे भारतातील नोंदवलेल्या पत्त्यावर पाठवली जाते. म्हणजे भारतातील जो काय पत्ता कुठलाही असो, म्हणजे तो सभासद कुठल्याही ठिकाणी जर राहत असेल भारतामध्ये तर तो टपालाद्वारे त्याला या सभेची सूचना त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली जाते. हा झाला पहिला मार्ग, सभेची सूचना पाठवण्याचा मार्ग. किंवा सभेची सूचना देण्याचा दुसरा मार्ग असेल तर सभासदास जर भारतातील पत्ता नसेल तर सभेची सूचना सभासदाने दिलेल्या पत्त्यावर पाठवली जाते. म्हणजे जर सभासदाला जर भारतातील पत्ता नसेल तर त्या सभासदाने जो पत्ता नोंदवलेला आहे अशा पत्त्यावरती या प्रकारची सूचना त्या ठिकाणी पाठवली जाते. तिसरा मुद्दा आहे की सभासदास जर सूचना रजिस्टर पोस्टाने हवी असेल तर त्याने त्यासाठी रक्कम अगोदर त्या ठिकाणी कंपनीकडे जमा करणं देखील आवश्यक असतं. रजिस्टर पोस्टाने त्याला या प्रकारची सूचना पाठवली जाऊ शकते. आणि सभेच्या सूचनेची जाहिरात कंपनीचे नोंदवलेलं जे काय कार्यालय आहे ज्या भागामध्ये आहे त्या भागातील अग्रगण्य वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करणं आवश्यक आहे. म्हणजे कंपनीने आपल्या सभेची जी सूचना आहे की त्या ठिकाणी जाहीर करणं, प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. की सभेच्या सूचनेची जाहिरात कंपनीचे जे नोंदवलेलं कार्यालय आहे की ज्या भागामध्ये आहे त्या भागातील अग्रगण्य वर्तमानपत्रामध्ये या प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करण्याची आवश्यकता कंपनीला असणं गरजेचं आहे. आणि पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने कंपनी ईमेलच्या माध्यमातून सुद्धा सभेची सूचना त्या ठिकाणी पाठवू शकते. म्हणजे कंपनी ईमेलच्या माध्यमातून देखील कंपनी सभेची सूचना ही पाठवू शकते. तर अशा विविध मार्गांनी कंपनी आपल्या सभेची सूचना देण्याचे जे मार्ग आहेत या ठिकाणी वापरू शकते, त्याचा अवलंब त्यामध्ये करू शकते. मला असं वाटतं सभेची सूचना देण्याचे जे काय मार्ग आहेत ते आपल्या लक्षात आले असतील. यानंतरचा आपण मुद्दा अभ्यासतो आहोत की सभेसोबत जोडावयाचे निवेदन. यानंतरचा जर मुद्दा आपण अभ्यासतो आहोत की सूचनेसोबत जोडावयाचं जे निवेदन आहे कलम 102 नुसार सर्वसाधारण सभेमध्ये विशेष कामकाज जर होणार असेल तर त्याचं जे स्पष्टीकरणात्मक निवेदन आहे ते सभेच्या सूचनेमध्ये किंवा सभेच्या सूचनेसोबत देखील जोडणं आवश्यक असतं. म्हणजे सूचनेसोबत जे काही जोडायचं निवेदन आहे तर त्यामध्ये कंपनीमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये जर विशेष कामकाज जर होणार असेल तर त्याच्या स्पष्टीकरणात्मक निवेदन सभेच्या सूचनेसोबत त्या ठिकाणी जोडणं आवश्यक असतं. म्हणजे एखादी कंपनीमध्ये महत्त्वाची बाब, एखादं विशेष कारण, विशेष कामकाज जर होणार असेल तर अशा प्रकारचं कामकाज संदर्भातील जे स्पष्टीकरणात्मक निवेदन आहे ते सभेच्या सूचनेसोबत जोडणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं.
आणि सभेच्या सूचनेतून जर वगळणं असेल, जर हा एक मुद्दा जर आपण लक्षात घेतला, तर सभेच्या सूचनेतून वगळणे, एक किंवा अधिक सभासदाला सभेची सूचना जाणून बुजून पाठवली जर नसेल तर सभा बेकायदेशीर देखील त्या ठिकाणी ठरू शकते. म्हणजे कंपनीची सभा आणि कंपनीच्या सभेची सूचना जर एखाद्या किंवा दुसऱ्या सभासदाला जर पाठवायची जर बाकी राहिली असेल आणि जर जाणून बुजून जर एखाद्या सभासदाला किंवा दुसऱ्या कोणा सभासदाला जर या प्रकारची सूचना जर जाणून बुजून पाठवली जर नसेल तर सभा ही त्या ठिकाणी बेकायदेशीर ठरते. या सर्व मुद्द्यांचा आधार घेऊन आपण यामध्ये कंपनीची जी सभा आहे ती योग्य रीतीने आयोजित करणं किंवा सभेची सूचना जी आहे, सूचनेसंदर्भातील त्या सर्व प्रकारच्या घटकांचा आपण अभ्यास केला की कंपनीच्या सभेच्या सूचनेचा जो तपशील आहे तो आपण यामध्ये अभ्यासला. सूचना देणारे जे काही अधिकारी व्यक्ती आहे किंवा सूचना मिळण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तींना आहे किंवा सभेच्या सूचनेची जी मुदत आहे ही किती दिवस सभेची सूचना किंवा सूचनेची मुदत सभासदांना अगोदर दिली जावी, सभेच्या अगोदर 21 दिवस सभासदांना सभेची सूचना मिळावी हे आपण लक्षात घेतलं. संचालक मंडळाची जर सभा असेल तर संचालक मंडळाला किमान 7 दिवस अगोदर या प्रकारची सूचना सभेची मिळण्याचा अधिकार आहे. मग त्यामध्ये सूचना पाठवण्याचा दिवस वगळता किंवा सभेचा दिवस वगळता किमान 21 दिवस अगोदर सभासदांना सूचना दिली गेली पाहिजे आणि सभेच्या अगोदर किमान संचालक मंडळाला किमान 7 दिवस अगोदर सभेची सूचना दिली गेली पाहिजे. सभेची सूचना देण्याचे जे काही मार्ग आहेत ते देखील आपण अभ्यासली आहेत. सूचनेसोबत जोडावायचे जे काही कागदपत्र आहेत किंवा जे काही निवेदन आहे ते देखील आपण अभ्यासले की सभेच्या सूचनेतून जे काही जर एखाद्या सभासदाला जर वगळलं जाणून बुजून तर निश्चितपणे सभा गैर किंवा बेकायदेशीर म्हणून ओळखली जाते. या सर्व मुद्द्यांना आपण यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण सभा योग्य रीतीने आयोजित करणं असेल तर यामध्ये योग्य अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त केले असले पाहिजे. सभेची सूचना त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. सभेची जी काही कार्यक्रम पत्रिका आहे ही देखील आपण यामध्ये लक्षात घेतो आहोत. सभेच्या सूचनेसंदर्भातील आपण सर्व माहिती या ठिकाणी अभ्यासली आहे. यानंतर आता आपण सभेची जी काही कार्यक्रम पत्रिका आहे त्या संदर्भात आपण लक्षात घेतोय की त्याला आपण अजेंडा ऑफ मीटिंग असं आपण लक्षात घेऊ शकता. अजेंडा तर सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांची यादी, म्हणजे सभेमध्ये कोणते विषय चर्चिले जाणार आहेत याची क्रमवार यादी जी आहे ती यादी म्हणजे सभेची कार्यक्रम पत्रिका असा अर्थ लक्षात घेऊ शकता. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांची यादी होय. चिटणीसाला अध्यक्षाच्या सल्ल्यानुसार सभेची कार्यक्रम पत्रिका तयार त्या ठिकाणी करावी लागते. कार्यक्रम पत्रिका ही सभेच्या सूचनेबरोबर सभासदाला पाठवावी लागते. हा देखील मुद्दा आपण लक्षात घ्यायचा. म्हणजे कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय की ज्या विषयांवर चर्चा घडून आणली जाणार आहे त्या विषयांची जी क्रमवार यादी आहे आणि या विषयांची सभासदांना कल्पना असावी या हेतूने सभासदांना म्हणजे सभेच्या सूचनेसोबतच या कार्यक्रम पत्रिकेला देखील त्या ठिकाणी पाठवलं जातं की ज्या माध्यमातून कार्यक्रम पत्रिका ही सभेच्या सूचनेसोबत सभासदांना पाठवावी लागते. हा मुद्दा आपण लक्षात घेतला. कार्यक्रम पत्रिकेचं जर आपण महत्त्व लक्षात घेतलं तर त्याला इम्पॉर्टन्स ऑफ अजेंडा म्हणून आपण लक्षात घेऊ शकता. कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने अध्यक्षांना सभेचं जे काही कामकाज आहे ते कार्यक्षमपणे पार पाडता यावं हे देखील आपण लक्षात घेऊ शकता. अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार विषयांवर चर्चा त्या ठिकाणी करता येते. म्हणजे कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून अध्यक्षांना सभेचं जे काय कामकाज आहे ते पार पाडण्यास मदत होते. हा पहिला महत्त्व आपण या कार्यक्रम पत्रिकेत अभ्यासला. आणि अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकेतील जी काही क्रमवार विषयानुसार त्या ठिकाणी चर्चा करायला देखील सोपं जातं. सोबतच कार्यक्रम पत्रिकेमुळे सभासदाला विषयांवर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळतो व त्यामुळे सभासद सभेला अगोदरच पुरेशी तयारी करून उपस्थित राहू शकतात आणि सभेस सक्रिय सहभाग त्या ठिकाणी घेऊ शकतात की जेणेकरून सभेचा जो उद्देश आहे तो सफल व्हावा या हेतूने कार्यक्रम पत्रिका सभेला त्या ठिकाणी योग्य प्रकारची दिशा देण्याचं काम त्यामध्ये करत असते. त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व विषयांवर सभेमध्ये चर्चा केली जाते. म्हणजे कार्यक्रम पत्रिकेच्या विषयानुसार सभेमध्ये कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली जाते. हा देखील मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठीची जी काही मार्गदर्शक तत्व आहेत ते देखील आपण यामध्ये लक्षात घेतोय. साधारणतः चिटणीसाला कार्यक्रम पत्रिका तयार करताना काही मार्गदर्शक तत्व आहेत त्यांचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. कार्यक्रम पत्रिका साध्या भाषेमध्ये त्या ठिकाणी लिहावी व संक्षिप्त आणि स्पष्ट स्वरूपामध्ये असावी. सोबतच नेहमीच किंवा सर्वसाधारण स्वरूपाचा जे विषय आहेत ते सुरुवातीला त्या ठिकाणी ठेवावेत व विशेष स्वरूपाचे जे विषय आहेत ते शेवटी त्या ठिकाणी ठेवले जावेत. या माध्यमातून कार्यक्रम पत्रिका तयार केली असली पाहिजे. सारख्या स्वरूपाचे जे विषय आहेत ते कार्यक्रम पत्रिकेत एका पाठोपाठ सलग त्या ठिकाणी मांडावेत. म्हणजे कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे काही सारख्या स्वरूपाचे विषय आहेत
ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये एक बरोबर एक सोबत त्या ठिकाणी मांडावेत आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये समाविष्ट केलेले सर्व विषय सभेच्या व्याप्तीनुसार त्या ठिकाणी असावेत. या प्रकारची मार्गदर्शक तत्व ही या कार्यक्रम पत्रिका तयार करताना विचारात घेतली पाहिजे. कार्यक्रम पत्रिकेचे देखील 2 प्रकार आहेत की थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका आणि सविस्तर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका. कार्यक्रम पत्रिकेचे 2 प्रकार कोणते की थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका, की यामध्ये सर्व विषय संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडलेले असतात आणि सविस्तर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका की ज्यामध्ये प्रत्येक विषयाचं सविस्तर तरीकेने वर्णन केलं असतं की सभेमध्ये इतिवृत्त लिहिताना ही कार्यक्रम पत्रिका उपयोगी पडते. म्हणजे सभेमध्ये इतिवृत्त लिहिताना सविस्तर जी काही लिहिलेली कार्यक्रम पत्रिका आहे ती तारिका उपयोगी ठरत असते, हे आपण लक्षात घ्यायचे. आणि म्हणूनसाठी या पद्धतीने कार्यक्रम पत्रिकेचे 2 प्रकार आपण यामध्ये लक्षात घेतले आहेत. तर निश्चितपणे या प्रकरणामध्ये जे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासली आहेत या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजायला मदत होईल. कंपनीच्या सभा हे प्रकरण आपण अभ्यासतो आहोत. या प्रकरणामध्ये सभेसंदर्भातील आपण माहिती यामध्ये अभ्यासली. सभा ही त्या ठिकाणी वैध व्हावी, वैध ठरावी, कायदेशीर असावी, कायदेशीर सभा समजली जावी या हेतूने काही महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्यामध्ये आपण योग्य रीतीने सभा आयोजित करणं हा जो मुद्दा आहे हा या ठिकाणी अभ्यासलेला आहे. या मुद्द्याअंतर्गत आपण सभेची सूचना असेल, सभेची कार्यक्रम पत्रिका आहे याविषयी माहिती यामध्ये थोडक्यात जाणून घेतलेली आहे. त्यानंतर यानंतरच्या लेक्चरमध्ये सभा योग्य रीतीने चालवणे या मुद्द्याला आपण समजावून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.